नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. तर माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणी, मी सकाळी सकाळी कुठं दिसत आहे आपल्याला, तर आपल्या शेतामध्ये दिसत आहे. आणि हे बघा, आता मस्त म्हटलं चला पहिल्यांदा डोंगळे बघून यावा. तर कांद्याचे डोंगळ्याचे बिया बघा असं भरवलेलं आहे, लागले ते आता जरा जरा वाळाय. 8-10 दिवसात काढायला येतीलच, 10 दिवस पण नाही लागणार आहे, पण धरलं बाबा. आणि इकडे लसूण पण काढायला आलेला आहे, तो पण 2-3 दिवसात मी चालू करणार आहे. हे बघा, तर आता पाणी तोडून आहे ना 10-12 दिवस झाले. तर आपल्या लसूण उपडते की एखादी कांडी बघू. तर हे बघा मैत्रिणी, असा लसूण आहे आपला, गावठी लसूण आहे. तर आलेला आहे काढायला, वाळलं आहे, तर असा काढून घेणार आहे. आणि खास मी आलेले आहे मैत्रिणी तिकडं, आपलं भाजी टाकलेली मेथीची. आणि म्हटलं चला त्याच्यावरती ड्रीपवरती पाणी सोडलं आहे, तर म्हटलं कसं भिजतंय वावर कसं नाही, तर ते बघायला यावा म्हणून आलेली आहे बघायला. तर चला आता कारंजा पद्धतीने आपण हे केलेलं आहे. भाजी टाकल्यापासून अजून काय दाखवलेलं नाही आहे, तेव्हा तर उतरून पण आली नव्हती. आता मस्तपैकी 3-3 पाना उतरून आली. चला आपण पुढं त्या कडेला जाऊ आणि मी तुम्हाला आपली भाजी दाखवते. तर मैत्रिणी, हे आपले सगळे कांदे. आता आमचे कांदे फक्त 2-2 पाण्यावरती आलेले आहे. 2 पाणी भरले का मग कांद्यांचं पण पाणी तोडायचं आहे. किती नाही म्हटलं तर बघा मंडळीनं, गवत आहेच. 2 वेळेसला गवत काढून झाले तरी काही गवत हटत नाही आहे. तर असले आपले कांदे आहेत, ते उपटून दाखवते मी कांदा आपला. तर असले कांदे झालेले आहे मैत्रिणी. हे बघा, अजून 2 पाणी दिले ना, अजून हे पाथीतला रस मुरला का मोठे मोठे होती. आणि इकडं आहे आपली भाजी. तर याच्यावर कारंजानी पाणी सोडलंय, तर ह्या खालच्या साईडने दिसत नाहीये. मी जरा वरती जाऊन दाखवते वरच्या साईडला. तर बघा, आता जागजागी अजून सुकी कुरडीचे, अजून काही ठिबकने चांगले भिजले नाही, पण भिजन आता 2 तासच सोडलेलं आहे आपलं पाणी. तर हे बघा मैत्रिणी, ह्या साईडला आल्या थोडे थोडे कारंजे दिसतात, खालच्या साईडने काही दिसत नाहीये. दिवस आलेला आहे ना, त्याच्यामुळे दिवसामुळे चमकते. हे बघा, अशी आहे आपली भाजी. आता 3-3 पानांवर आलेली मैत्रिणी. आणि आता आम्ही जास्त वेळ काय पाणी सोडणार नाही, अगदी सकाळी सकाळी पहारी सोडणार आहे. रात्रीच्या लाईटी नाही आहे, दिवसाच्या आहे म्हणून सकाळचे 2 तास पाणी सोडलंय. आणि मला काय उन्हाचं भरायचं नाही आहे पाणी, कारण दिवसा पाणी भरल्यावर मर वाहती भाजीची, म्हणून आता अगदी 2 तास भरणार आहे. बघा असे कारंजे चालले. तर चला मैत्रिणींनो, आता सोडले 2 तास. 2 तासांनी येऊन बघू किती भिजले किती नाही. तर चालले आता मी घरी माझं चालले हळद किसायचं आणि उकडते हळद काही ते काम. तर चला घरी गेल्यावर बघू किती हळद मी उकडलेली आणि किसते. तर बाय मैत्रिणींनो, चला आता घरी आले मैत्रिणींनो. बघा घरीच आत्ताच. आता एवढं 9-9:30 वाजले, ते एवढं काही टाईम पण झाला नाही, पण इतकं ऊन झालं आहे ना बघा, पर घामसुद्धा आलं आहे. आणि आपलं हे बघा हळद इथं उकडते, चुलीवरती उकडाय ठेवली टॉपामध्ये. तर चालले असं उकडायचं काम. तर असं उकडूनच घ्यावं लागते हळद, आणि मग ती किसणीनं किसावं लागते मैत्रिणी. हे बघा मोठे मोठे हळकुंडे चांगले, कारण उकडल्यावरती चांगलं मस्तपैकी आपला कलर येतो हळदीला, म्हणून उकडून घ्यायची. आणि इकडं बघा काही टापामध्ये ठेवली घमेल्यामध्ये हळद. तर ही आता बेण्याला ठेवली. तर अशा कंद येते. आता हे कंद परत पाऊस पडला का मग लावायचे म्हणून ठेवलेले. आणि इकडं अंगणामध्ये दाखवते. आता मी जरा ही आजच किसून ठेवली. आता शेतात जायच्या आधी ही हळद किसणीने किसली आहे आता ही एवढी. आणि 2 दिवसापूर्वी इकडे ही किसलेली, ही आता वाळून झाली. तर सावलीतच वाळवायची. सावलीत वाळवल्यामुळे ना आपला कलर जसाच्या तसा राहतो, कलरमध्ये काही बदल होत नाही. मस्तपैकी पिवळी हड्डुळं आपले हळद होणार आहे. आणि चला आता हे बघा, माझं इथं किसायचं काम चाललं होतं, आता राहिलेली पण आता मी ही किसून घेणार आहे. इथं आपले हळकुंड ही एवढी उकडलेली, इथे किसून चाललं असं किसायचं काम मैत्रिणीनं माझं. चला आता राहिलेली मी सगळी पटापट किसून घेते. आपली सगळी हळदही किसून झाली, आता चांगली मस्तपैकी पडलेली आहे वाळायला. आता 2 दिवसात ती पण हळद वाळणार आहे. तर मी आलेले आहे चिकूच्या झाडाजवळ आपल्या. हे बघा, तर भरपूर सारे चिकू लागलेत, म्हटलं तोडावं जे जे मोठे मोठे झालेले आहे. आणि चिकू तोडायला आले, पण चिकू तोडायला हात लावायच्या आधीच मैत्रिणी एक मोहोळ पाहिलेलं आहे मी. तर चला आतमध्ये त्या साईडनी आहे. पहिल्यांदा मी तिकडून गेलते, पण मोळाच्या माशा दिसल्या म्हणून मी इकडून आलेली. हो, आपण वजसकणी जाऊन ते मोळाचं पोळ बघू कसं झालेलं आहे. हे बघा आपले चिकू, भरपूर सारे चिकू लागले. तर आता जे 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 असे मोठे मोठे झालेत ना, मोठ्या मोठ्या साईजचे चिकू असं मी तोडून घेणार आहे मैत्रिणी. लई चिक आहे, हे बघा टपाटप गळतंय, काय खरं नाही, चिकट असतंय लई. तर चला असं तोडून घेते मी चिकू, आणि खालच्या साईडला जाऊन तुम्हाला मोळ दाखवते.
हे बघा आपलं चिकूचं झाड आणि अगदी बांधावर पार चिकू टेकलाय. तर सगळे चिकू लागलेत आणि इथं येऊन वाकून मैत्रीण बघत होते मी. बघा इथं आपला बांध आहे. अगदी एक चिकू तर खाली गळून पडलेला दिसतोय. हे बघा जो पिकला असेल ना तो गळालेला आहे चिकू. तर आपल्याला एक चिक्कू पण सापडला आल्या आल्या. आणि हे बघा हे चिक्कू आहे तिथं लागलेली. आणि असंच वरती वरती तुम्हाला मैत्रिणी दाखवते मोळ. मी इथून वाकून तोडायला लागले चिकू आणि लगेच मोळ दिसले. बघ सगळे चिकू आहेत असे. मोळ बघायचं का वजच कणी दाखवते मैत्रिणी इथून दिसतंय की नाही. माशा जर उठल्या ना बघा कसं लटकलंय आतमध्ये पार गपचीप. तरी ह्या मधमाशा आहे ना मैत्रिणी असं फुलझाडामधून एक 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 मकरंद गोळा करून असं पोळं बनवितात. तर हे बघा इथं झाड आणि झाडाच्या कडेला आपलं इकडं घास आहे. तर हे घासाला फुलं आलेत तर बियासाठी ठेवलेलं आहे हा घास म्हणून. बघा याच्यावरचे फुलांवरचं मकरंद गोळा करून ह्या मधमाशा आपलं अन्नपदार्थ म्हणजे पोळं बनवतात मधाचं. आणि कोणी एखादा आला का झडप मारून हे पोळं नेतं काढून. आम्ही तर काय मैत्रिणं काढत नाही आहे, असंच त्या मधमाशांना खाऊन देतो. अजिबात आम्ही काढत नाही आहे. तर हे बघा आपले डाळिंबांनाही मस्तपैकी फुलं आलेत. तर ह्या डाळिंबांच्या फुलांवरती मधमाशा बसतात आणि मकरंद गोळा करतात. तर आपला हे असा डाळिंबाचाही बाग सगळा मोठा. तर चला साईडचे मी जरा थोडेसे मैत्रिणी चिकू काढणार आहे आणि मग आता पिकायला घरी नेणार आहे. तर कसं वाटलं मधमाशांचं पोळं सांगा सगळ्यांनी नक्की. तर झाले बघा मंडळींना माझे चिकू तोडून आणि चाललेली आता मी घरी घेऊन. पण बघा ना किती सारा चीक आहे बघा टपामध्ये दिसतंय. तर कुठल्याही झाडाला मैत्रिणीनं फळ असू द्या फुलं असू द्या आपण जर तोडलं तर त्या झाडाला वेदना होतात ते. आणि वेदना झाल्यावर बघा ना कसं म्हणजे ते एक टाईप रडल्यासारखं आहे म्हणजे चीक निघालेला आहे. तर ते जगाचा रीतभातच आहे मैत्रिणीनं. किती केलं तर निसर्गाचा नियम आहे. आता फळं तर काही झाडाला आपण ठेवू शकत नाही, ते तर तोडलेच पाहिजे. परंतु त्या झाडाला देखील वेदना होता ते. तर चला मैत्रीण आणले तेवढे चिकू आणि आता मी ठेवणार आहे तर काहीतरी कापडामध्ये गुंडाळून. हे बघा कापडात गुंडाळे ना मग आपले चिकू लगेच पिकतात. तर मैत्रिणीनं बाय. आता इथेच करते मी व्हिडिओला समाप्ती करते. बाय बाय. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत.